तो पंढरपूरसाठी भाजपला घेऊन जाण्यासाठी आपल्याला एक व्यवस्था म्हणजे नेमकं कसं नियोजन पंढरपूर जाण्याकरता या ठिकाणी जवळपास 55 बसेस या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे आणि याचा उद्देश हाच आहे की जे मध्यमवर्गीय लोक आहे किंवा म्हातारे लोक आहे, म्हातारे आई बहिणी आहेत, त्या जाण्याकरता इच्छुक असतात पण त्यांना काही सोयीचा अभाव असल्यामुळे जाऊ शकत नाही. त्यामुळे एकत्रित सगळे मतदारसंघाचे जेवढे लोक आपल्याकडनं घेऊन जाता येतील तेवढे लोक आम्ही या ठिकाणी जवळपास 2500च्या वरती लोक घेऊन जातोय. त्यांना घेऊन जाणे, त्यांना दर्शन होईपर्यंत, त्यांना घरापर्यंत आणण्यापर्यंत आमचे जे शिवसेनेचे शिवदूत आहे आणि स्वयंसेवक आहे हे जवळपास 50-60 लोक त्यांच्या मदतीला आहे. त्यामुळे या निमित्ताने पंढरीची वारी सगळ्यांची होणार आहे. काल आपलं सीएम मेळावा झाला शिक्षकांसाठी तो मेळावा झाला. त्या मेळाव्यानंतर काय त्या ठिकाणी पैसे आम्हाला काय माहित आहे, आम्ही सुषमा अंधारेंना काही काम नाही ना. शेवटी कसं आहे, कार्यक्रम संपल्यानंतर काय झालं हे आम्हाला थोडी माहित आहे. सीएम साहेब गेले, आम्ही घरी आलो आणि ते नंतर सांगतात. ते पोलिंग एजंटच्या याद्या असतात, याद्या देत असताना एखादं पैसे पण दिले जातात. यादीवर खर्चाला 500 रुपये देतो. हे इलेक्शनची प्रोसेस आहे आणि ते कोणाला माहित नाही असं नाहीये. पण आता काहीतरी बबाल करायची हा त्यांचा मागचा हेतू असावा असं मला वाटतं. काल महाविकास आघाडीचं आंदोलन झालं जळगावमध्ये. या आंदोलनामध्ये माझे सरपंच त्यांनी मंगेश चव्हाणांना ते गोळ्या मारण्याचं मला काही माहित नाही, कारण की या गोष्टीची मला काही माहिती नाहीये. पण असं कधी असेल तर त्याचा निश्चितपणाने कॉग्निझन घेतलं पाहिजे असं मला वाटतं. हे बघा, ह्या पेपरच्या बातम्यांना मी सत्य मानत नाही. टेबल न्यूज वरून आपण अंदाज ठरवतो आणि त्याच आमच्याकरता प्रतिक्रिया मागतात. मला तरी वाटतं ती योग्य नाहीये. कुठली कोर कमिटीची मिटिंग नाही, कोणत्या पक्षाची मिटिंग नाही. तुम्ही म्हणणार जागा ठरल्या, सांगा तुम्ही कशा ठरल्या आणि कोण वाटतंय, असं होत नाही.